एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होताच मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली आता बँकांनीही पैसे कापायला सुरुवात केली आहे। पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रकडनं लाडक्या बहिणींचे पैसे कापण्यात आलेत। हा प्रकार समोर आलाय, त्यामुळे अनेक बहिणींची निराशा झाली आहे। लाडकी बहिणीचे पैसे कापू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, मात्र त्याला मुख्यमंत्र्यांचाच आदेश बँक ऑफ महाराष्ट्रकडनं पायदळी तुडवण्यात आला आहे। त्यामुळे लाडकी बहिणी योजनेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली। गेले मी फॉर्म ते भरलं तर ते मला डायरेक्ट सांगितलं की तुमचे पैसे कट झाले। मग मी म्हणलं तुम्हाला अधिकार नाही। तुम्हाला काय कळकळून काय सांगितलं? तुम्ही रडायला काय येत होतं? मला रडायला काय आलं की तुम्हाला आता पण रडायला येतं? हप्ते भरती ना रडायला येणारच नाही। हप्ते भरती ना मी, तर तुम्ही माझे पैसे करायचा अधिकार नाही ना तुम्हाला कट करायचं। मी बोलून आली तिथं मी तुमची तक्रार करून असं करत तसं करत शेवटी मग घरात सांगितलं की 1000 रुपये राहिले क्लिअर करून टाक। पुढची बातमी शिवपुतळ्यासंदर्भातली। शिवपुतळ्यावरनं खासदार संजय राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष केलंय। फरार शिल्पकार जयदीप आपटे हा वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेला नाही ना, असा सवाल करत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। तर राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी वर्षावर येऊन आपटेला शोधावं असं आव्हान शिंदेंनी दिलंय। मालवणच्या पुतळ्यासंदर्भात अजूनही ठेकेदार असतील, शिल्पकार असतील, हे फरार नाहीत तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना। किंवा त्या शिल्पकाराचे फोटो ज्या टिल्ल्यांबरोबर आम्ही पाहतो आहोत त्यांनी तर त्यांना लपवलेलं नाही ना, ही आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे। जयदीप आपटे वर्षावर आहेत का संजय राऊत असं म्हणताय? जयदीप आपटे वर्षावर आहेत का असं संजय राऊत म्हणताय? त्यांना म्हणा ते शोधायला या ना, इकडे हिंमत असेल तर या। हा कोण आपटे, हा कुठे पळालाय, काय पळालाय, याला कुठेही सोडलं जाणार नाही। पळून जाणार कुठे?